मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. हैदराबाद गॅजेट लागू होणार आहे. पण याच्यामध्ये खूप मोठी तांत्रिक अडचण आहे. इतर राज्यातल्या नोंदी गृहीत धरून महाराष्ट्रात आरक्षण देता येत नाही. आणि तसं असेल तर धनगर समाजाला मध्य प्रदेश मधल्या पाल आणि गडरियांचं जे एसटी आरक्षण आहे ते गृहीत धरून एसटी आरक्षण द्या. बंजारा समाजाला तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये, तमिळनाडूमध्ये एसटी आरक्षण आहे त्यांना ते द्या. वंजारी समाजाला एसटी आरक्षण द्या. व्हीजे, एनटी आणि एनटी बी, एनटी सी आणि एनटी डी या सगळ्या जात समूहांना, ट्रायबलचं आणि ओबीसी मधल्या काही जातींना वेगवेगळ्या राज्यात असणारे एससीचं आरक्षण राज्य सरकारला द्यावं लागेल. वन नेशन वन रिझर्वेशन ही पॉलिसी राज्य सरकारला अपेक्षित आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. मित्रांनो, ही गोष्ट ध्यानात घेऊयात की आरक्षणाचं धोरण केंद्राचं असलं तरी निर्णय मात्र राज्य सरकारचा आहेत, अधिकार राज्य सरकारचे आहेत. हे आंदोलन पिटाळून लावण्यासाठी घाई गडबडीत घेतलेला हा GR चा निर्णय असेल, पण हा निर्णय जर वास्तवात आला तर खूप मोठी अनागोंदी माजेल. ओबीसी मध्ये फॉर एक्झाम्पल नाभिक समाज आहे जो तमिळनाडूमध्ये एससीचं आरक्षण भोगतो, धनगर समाज एसटीचं भोगतो हे मी सांगितलं. कैकाडी, कांजरभाट, राजपूत इत्यादी या सगळ्या लोकांचं जर आरक्षण केलं तर खूप मोठी खिचडी होईल. हा शॉर्ट व्हिडिओ होता. याच्या सगळ्या टेक्निकल अस्पेक्ट, न्यायालयीन निकाल याच्यावरती एक सविस्तर चर्चा करूयात बेल भंडारवरती थोड्याच दिवसांनी. जय मल्हार.